आज हुतात्मा दिन आहे, तुम्ही अभिवादन करायची आज या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये जे 106 हुतात्मे झाले त्यांना आदरांजली वाहण्याकरता, त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता, त्यांची आठवण काढण्याकरता आज या हुतात्मा दिनाच्या निमित्तानं आम्ही सर्वजण या ठिकाणी सर्व हुतात्म्यांना अभिवादन करण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत। आणि या मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होण्यामध्ये त्यांचा जो खूप मोठा वाटा आहे, त्यांचं योगदान आहे, त्यांचं बलिदान आहे, त्या बलिदानाला अभिवादन करण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत। आणि आजच्या या हुतात्मा दिनाच्या निमित्तानं या हुतात्म्यांना स्मरून या ठिकाणी मुंबई शहरामध्ये जशा प्रकारे विकास होतोय, प्रगती होते, उन्नती होते, त्याच्याबरोबरच येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराला सुरक्षित ठेवण्याचा संकल्प या ठिकाणी आम्ही हुतात्मा दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी केलेला आहे। भाजपचा एक अंतर्गत सर्वे आता समोर येतोय, ज्यामध्ये भाजप 100हून अधिक जागा मुंबईत जिंकेल असा अंदाज व्यक्त केला जातो। विविध प्रकारचे फीडबॅक हे पक्षाकडे येत असतात आणि विविध प्रकारच्या फीडबॅकच्या आधारावरती महायुतीला 150 पेक्षा जास्त जागा मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्राप्त होतील अशा प्रकारचा फीडबॅक हा या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेला आहे। किशोरी पेडणेकर यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की अमित साटम सकाळी प्रार्थना म्हणण्याऐवजी उद्धव ठाकरे नमः असे उच्चार करत असतात। हे बघा, असं आहे, त्यांना कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता मला वाटत नाही। सर, आपने एक ट्वीट किया में जो घटना हुई है उसमें आपने दोनों ठाकरे ब्रदर्स को टैग करके सवाल किया है, जिस तरीके से हिंदी वर्सेस मराठी को लेकर पूरा घटना हुआ है। देखो, अक्षय खैरे नाम का एक मराठी युवक जिसको ट्रेन में कुछ लोगों ने मारा और उससे अपसेट होकर उस लड़के ने घर पे आकर आत्महत्या की, और इस प्रकार से जो विष जो है वो डालने का काम समाज में अपनी खत्म हुई राजनीति को फिर से एक बार जिंदा करने के लिए भाषावाद, प्रांतवाद का आधार लेकर समाज को बांटने का काम ये कुछ लोग इस मुंबई और महाराष्ट्र में कर रहे हैं। उसका ही परिणाम ये है कि खैरे नाम के एक मराठी युवक को अपनी जान गंवानी पड़ी। इन्होंने पेरे हुए विष के लिए के कारण इस प्रकार से भेदभाव जो समाज में पैदा हो रहा है उसका ही एक परिणाम है। मैं ये कहना चाहता हूं कि मुंबई का मराठी मानुस और मुंबईकर इन लोगों को कदापि माफ नहीं करेगा, और इस प्रकार से भाषा यह संपर्क का माध्यम होती है, संघर्ष का नहीं। भाषावाद, प्रांतवाद का आधार लेकर समाज को आपस में डिवाइड करने की कोशिश करना, समाज के बीच में अलग अलग कम्युनिटीज के बीच में भेदभाव करने की कोशिश करना, इस प्रकार का पॉइजन कुछ लोग जो है वो समाज में फैलाने की कोशिश जो है वो अपनी राजनीति के कारण से कर रहे हैं। आने वाले समय में मुंबईकर इसका बदला जरूर लेगा। खैरे नावाचा एक 19 वर्षाचा मराठी युवक ट्रेनमध्ये प्रवास करत असताना त्याला मारहाण झाली आणि त्या मारहाणीमुळे घरी येऊन त्या मुलानं आत्महत्या केली। काही लोक आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता भाषावाद, प्रांतवाद, समाजामध्ये तेढ निर्माण करणं, विष पसरवणं, अशा प्रकारच्या गोष्टी ते करतायत। त्याचेच परिणाम हे आहेत की आज एका मराठी तरुणाला आपला जीव गमवावा लागला आणि तमाम मराठी जनता आणि मुंबईकर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना प्रश्न विचारते की तुम्ही आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता ज्या प्रकारचं विष या समाजामध्ये आपण पसरवताय आणि त्याच्यामुळे आज एका मराठी तरुणाला, मराठी युवकाला आपला जीव गमवावा लागला। येणाऱ्या काळामध्ये मराठी माणूस आणि मुंबईकर तुम्हाला कदापि माफ करणार नाही। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली आहे। त्याचं प्रमुख कारण राज्य निवडणूक आयोगाने एक कोर्टात दावा केला आहे की इतका वेळ पुरेसा नाहीये। नाही, असं आहे की सन्माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोग त्याच्यावरती कारवाई करेल आणि न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने कारवाई केल्यानंतर त्याप्रमाणे ती प्रक्रिया पूर्ण होईल। अजित पवार यांची एनसीपी मुंबईमध्ये नवाब मलिकांना जबाबदारी देऊ पाहत आहे, तशी चर्चा आहे। कसं पाहते महायुती, तुम्ही एकटी लढणार की त्यांच्यासोबत लढणार?
नवाब मलिकच्या नेतृत्वामध्ये कोणताही पक्ष आम्हाला मान्य नाही. नवाब मलिक याच्यावरती फार गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत आणि अशा आरोपांपासून जोपर्यंत त्यांची निर्दोष मुक्तता होत नाही तोपर्यंत नवाब मलिक बरोबर आम्ही कुठलाही स्टेज शेअर करणार नाही. नवाब मलिक असलेल्या कुठल्याही युतीमध्ये आम्ही सहभागी होणार नाही. उद्धव ठाकरे म्हणतात की आम्ही भाजपसोबत जाणार नाही, भाजपसोबत जाणार नाही आणि मुंबई आम्ही जिंकू, भाजप जिंकणार नाही असं आव्हान कोण म्हणतंय? उद्धव ठाकरे. नाही, त्यांना काय म्हणायचं तर ते म्हणू शकतात ना. ते काय म्हणतात याच्यावरती निर्णय जो असतो किंवा निकाल असतो अवलंबून नसतो. निकाल हा मुंबईकर देणार आहेत आणि त्यामुळे 25 वर्षामध्ये मुंबई शहरामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांवर, आपल्या मतांच्या लांगुलचालनाकरता मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर, स्वतःच्या प्रचार फेऱ्यांमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकावणाऱ्यांवर आणि बॉम्बस्फोटाच्या आरोपीला स्वतःबरोबर घेऊन प्रचार करणाऱ्यांवरती मुंबईकर येणाऱ्या काळामध्ये बदला घेतील. जिम्मेदारी दी गई है, इसको हिंदी में जानना चाहिए. नवाब मलिक को जिम्मेदारी दिया है अजित पवार जी ने. नवाब मलिक के ऊपर बहुत गंभीर इस प्रकार के आरोप है. समाज विघातक, देश विघातक ताकतों के साथ में अलायंस करने के आरोप है. नवाब मलिक के साथ भारतीय जनता पार्टी किसी भी प्रकार का प्लेटफॉर्म शेयर नहीं करेगी. नवाब मलिक के साथ किसी भी प्रकार के युति में भारतीय जनता पार्टी शामिल नहीं होगी. यह हमारा अधिकृत स्टैंड है. लोढा सर, तुमचा एक माईक. ते बोल रोहिंग्यांचा मला विचारा ना. हा. नवाब मलिकांवरती आहेत ना यांच्यावर असलम सर, सातत्याने लोढाजी रोहिंग्यांचा मुद्दा उपस्थित करतायत, मात्र एका आमदारांकडून त्यांना धमकी आलेली आहे. नाही, असलम शेख नावाच्या पाकिस्तानच्या औलादीने लोढाजींवरती गंभीर अशा प्रकारचा हल्ला चढवलेला आहे. त्यांना धमकी दिलेली आहे. त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला संपवण्याची धमकी दिलेली आहे. आपल्या माध्यमातून आम्ही असलम शेखला सांगू इच्छितो की असलम शेख, आपल्यासारख्या पाकिस्तानच्या औलादीला आम्ही अजिबात भीक घालत नाही. तुम्ही ज्या प्रकारे मालवणी पॅटर्न त्या मालाडमध्ये जो चालवलेला आहे तो मालवणी पॅटर्न उखडून फेकल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासारखी हिरवी पिलावळ या मुंबई शहरात गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि त्यामुळे अशा प्रकारचे आरोप किंवा अशा प्रकारची वल्गना आपण कदापि करू नये. कायद्याच्या अधीन राहून तुमच्यावरती कारवाई होईल. पाकिस्तान की औलाद असलम शेख जिस प्रकार की धमकियां हमारे माननीय मंत्री मंगल प्रभात लोढ़ा जी को दे रहे, उनको और उनके पूरे परिवार को खत्म करने का धमकी जो असलम शेख दे रहे, मैं असलम शेख को ये कहना चाहता हूं कि आप जैसे पाकिस्तान की औलाद ने दी हुई धमकियों से हम डरते नहीं हैं. और आप जिस प्रकार का मालवनी पैटर्न उस मालाड में चला रहे हो, उस मालवनी पैटर्न को हमेशा हमेशा के लिए हम उखाड़ कर फेंक देंगे. और आप जिस प्रकार की धमकियां दे रहे हो उससे हम डरते तो है नहीं और कायदे के अधीन रहकर उसके ऊपर जो कार्रवाई है वो की जाएगी. लोढ़ा जी ने मुंबई के पुलिस कमिश्नर को पत्र लिखा है और मुंबई के पुलिस कमिश्नर से हमारी ये मांग है कि वो असलम शेख के ऊपर कार्रवाई करे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.